शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 10 जानेवारी 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते, घेवडा कसा आहे? 20 रुपये किलो 20। घेवडा मित्रांनो, या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये घेवडा बघू शकता हा 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। पावटा कसा आहे? पावटा 40 रुपये 35-40। या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर वाटाणा कसा आहे? वाटाणा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे वाटाणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। त्याचबरोबर लिंब 10 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात। या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता 10 पासून 20 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे। हरभऱ्याची आवक बघू शकता या ठिकाणी। हरभरा हा 500 ते 800 रुपये पेंडी शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। हरभरा बघू शकता या ठिकाणी 500 ते 800 रुपये शेकडा याप्रमाणे अशी पेंडी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। 500 ते 800 रुपये शेकडा याप्रमाणे। या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता। पिकाडोर मिरची ही 45 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते अशा क्वालिटीमध्ये। त्याचबरोबर ही ज्वाला मिरची बघू शकता 60 रुपये किलो, 55 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर वांगी कशी आहेत? वांगी 40 ते 50। वांगी तशी 60-70 पण विकले। क्वालिटी मग वांग्याचं ना काहीच लागेल। या क्वालिटीमध्ये कांदापात बघू शकता। कांदापात ही 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये कांदापात ही 10 ते 12 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। मित्रांनो, वांग्याचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। वांग हे 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। वांग्याचे दर थोडेसे वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। कारलं बघू शकता। कारलं हे 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय। चांगल्या क्वालिटीमध्ये कारलं 40 ते 45 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। कोथिंबीरचे दर सुद्धा वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। कोथिंबीर 700 ते 800 रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता 700 ते 800 रुपये शेकडा याप्रमाणे, तर हलका माल हा 500 रुपयांपासून शेकडा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर मेथी बघू शकता। मेथी ही या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता 500 ते 600 रुपये शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। तर हलका माल हा 300 रुपयांपासून सुद्धा शेकडा याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये कोबी बघू शकता। कोबी हा 12 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोबी 12 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर टोमॅटो बघू शकता। चांगला माल हा 500 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। तर हलका माल हा 300 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। हे बघू शकता अशा चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 500 रुपयांना कॅरेट याप्रमाणे। या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता। शिमला मिरची ही 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। चांगला माल हा 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता। हिरवी मिरची ही 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे। गोल्डन वाटाणा कसा आहे? गोल्डन वाटाणे 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला गोल्डन वाटाणा पाहायला मिळतो। गावरान गाजर बघू शकता। गावरान गाजर या ठिकाणी 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये गावरान गाजर 30 ते 40 रुपये किलो याप्रमाणे। तर या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता। पुणेरी गवार ही 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते।
अशा चांगल्या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता 70 ते 80 रुपये किलो याप्रमाणे. फ्लावर बघू शकता, फ्लावर या ठिकाणी 150 ते 250 रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 15 ते 20 किलोची बॅग या ठिकाणी 150 ते 250 रुपयांना बॅग याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये फ्लावर बघू शकता 150 ते 250 रुपयांना बॅग याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता, सफरचंद आपल्याला 1500 ते 1600 रुपयांना बॅग पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 17 किलोची पेटी 1500 ते 1600 रुपयांना पेटी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये सफरचंद बघू शकता. केळीचे दर वाढलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. केळी 250 ते 300 रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 8 ते 9 डझन केळी आपल्याला 12 डझन केळी आपल्याला या कॅरेटमध्ये पाहायला मिळते. ही केळी 300 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. पेरू बघू शकता, पेरू हा चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो. पेरू बघू शकता, पेरू या ठिकाणी 20 पासून ते 40 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. लसूण बघू शकता, लसूण या ठिकाणी 85 पासून ते 135 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. अशा 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. 85 पासून ते 135 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये आलं बघू शकता 45 ते 55 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. 45 ते 55 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये संत्रे बघू शकता, संत्रे हे किन्नो, ही संत्री 1050 रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळते. 25 किलोचं कॅरेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 22 किलोचं कॅरेट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं 1050 रुपयांना. या क्वालिटीमध्ये बघू शकता. या क्वालिटीमध्ये काकडी बघू शकता, काकडी ही 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये काकडी 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये बटाटा बघू शकता, जुना माल हा 13 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळतोय. तर नवीन बटाटा बघू शकता 15 ते 17 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. 15 रुपयांपासून 17 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. त्याचबरोबर बीट बघू शकता, बीट हा 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता 20 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 10 रुपये किलोपासून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. बोरांचे दर वाढलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बोरं बघू शकता, या क्वालिटीमध्ये बोरं हे 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बोरं बघू शकता 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे. तर या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता, दिल्ली गाजर हे 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये दिल्ली गाजर बघू शकता 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. काळा घेवडा, त्याचबरोबर काळा घेवडा बघू शकता, काळा घेवडा हा 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. आणि स्वीटकॉर्न मका ही 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये स्वीटकॉर्न मका बघू शकता 20 ते 25 रुपये किलो याप्रमाणे. गावरान गाजर बघू शकता, गावरान गाजर हे आपल्याला 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळतं. या क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. राजमा बघू शकता, राजमा हा 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे. भेंडी बघू शकता, भेंडी या ठिकाणी अशा चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडी आपल्याला 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे पाहायला मिळते. चांगला माल हा 40 ते 50 रुपये किलो याप्रमाणे. तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. बीन्स बघू शकता, या क्वालिटीमध्ये बीन्स हा 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्स हा 20 रुपये किलो याप्रमाणे. मित्रांनो, या क्वालिटीमध्ये कांदापात बघू शकता, कांदापात ही या ठिकाणी सांगतायत
3 पासून ते 5 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे, कारण ही न धुतल्यामुळे याला दर 3 ते 5 रुपये प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तर चांगला माल हा 10 रुपयांपर्यंत सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. या अशा क्वालिटीमध्ये जर कांदापात घेऊन आला तर ह्याला दर सुद्धा त्याचप्रमाणे मिळतोय. हे बघू शकता 5 रुपयांपर्यंत पेंडी याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते.